बोलला तसं बोला. एक मिनिट, व्हिडिओ घेतले का? आज रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहात. काय मागण्या काय? सर नमस्कार, मी देवशाला जगदीश बारदेवाड बोलत आहे. माझे पती हे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर जगदीश लिंगण्णा बारदेवाड आहेत. माझ्या लेकराचं इथं बसण्याचं कारण म्हणजे माझं राहतं घर, जी माझ्या घराची रजिस्ट्री आमचे पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर आहे. घर आज लिलाव व्हायले, बँक सील ठोकणार आहे. याच्या बरोबर मी येऊन सरांना निवेदन दिले, पाया पडले, विनवण्या केल्या. प्लस माझ्या लेकरांना त्यांनी पती वडिलाचं कर्तव्य करत नाही, साधं जातीचं प्रमाणपत्र 2 वर्षापासून त्यांनी दिलं नाही. पाया पडल्या, त्यांना कॅबिन मध्ये मागायला गेले तर चल हाट गेट आउट, तू कुत्री आहेस असं सगळं त्यांनी केलं. लेकराला वेळ नाही, प्रेम नाही, माया नाही. सर्व्हिस बुकवर आमचे नावं नाहीत. माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले सर. आज 1-2 महिने कोणती अफेअर मध्ये बाई राहिली तर सोडत नाही. 21 वर्षाचा संसार आहे सर माझा. 2003 ला लग्न झालेलं आहे. तेव्हापासून मी त्यांच्या सोबत आहे. आज 2 वर्षापासून त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहतात. ते मला माहिती नाही का राहतात, पण आमच्यावर अन्याय अत्याचार व्हायलाय. राहायला घर नाही. आज एक घायाळ आई रस्त्यावर लेकरं घेऊन कसे राहणार, म्हणून आम्हाला अमर उपोषणाची वेळ आली. हा माझा मुलगा वरद जगदीश बारदेवाड, सिद्धी जगदीश बारदेवाड आहे. आणि आज माझ्यासोबत पर्याय नाही. वारंवार विनवण्या केल्या, पाया पडल्या, तरी त्यांनी चल माझ्याकडे खूप पैसा आहे, मी तुला दगवत नाही, मी जे म्हणाल ते विकत घेऊ शकतो, तुझी लायकी नाही. मला खूप म्हणजे गेट आउट त्यांनी 10 वेळेस कॅबिन मधून मला हाकललेलं आहे सर. आज माझ्याजवळ कुठलाच पर्याय नाही. घर रस्त्यावर यायलंय माझं. माझ्या लेकरांचं कुठं सर्व्हिस बुकला नावं नाही, जातीचे प्रमाणपत्र नाहीत. माझ्यावर खूप अन्याय व्हायला लागला. कशासाठी? आजपर्यंत फक्त नाव खाली जाऊ नये, पतीचं आपली इज्जत काय एकच. फक्त ह्याला मी विचार करू करू मागे राहिले. माझी एवढीच चुकी आहे, बाकी काहीच नाही सर. आता तुम्हीच सगळेजण मला न्याय द्याल अशी इच्छा आहे माझी. माझ्या नवऱ्यानं कर्तव्य पतीचे करावेत आणि बापाचे कर्तव्य करावेत. सगळं करून घरी येऊन राहून माझं घर आम्ही गुन्हा गोविंदानं राहावं एवढीच माझी इच्छा आहे तळमळीची. मी डॉक्टर जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड. जे 1-2 दिवसापासून जे काही चालू आहे, बाहेर माझी पत्नी उपोषणाला बसलेली आहे मुलांना घेऊन. त्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यामध्ये थोडंसं जमत नाही, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पराकोटीला गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्यावर बऱ्याचपैकी छळ झालेला आहे. माझा शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारे छळ झालेला आहे. तरी पण सर्व बाबींनी मी सर्व काही त्याला सोडून दिलेलं आहे. मी घर सोडून राहतो हे मान्य आहे. सर्व घर जे काय आजपर्यंत ॲसेट्स कमावलेले आहेत सगळे तिच्या नावानं आहेत. आणि ती काही अबला नारी नाही आहे. ती ग्राम विकास अधिकारी आहे पूर्ण पंचायत समिती येथे. आणि तिला खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे, जुनी पेन्शन पण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःचं हे करू शकते. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर मी 5-6 महिने बेडवर होतो. त्यामुळे मी हप्ते भरू शकलो नाही. आणि त्या दरम्यान तिने बरेचसे गोंधळ घातलेत. माझ्या घरी येऊन गोंधळ घातला, समाजामध्ये माझी बदनामी केली आणि माझ्या बहिणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे माझ्यावर आरोप केलेत. आणि तदनंतर 23 जुलै 2024 रोजी पिटिशन क्रमांक 102/2024 अंतर्गत माझ्यावरती फॅमिली कोर्टामध्ये मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने ते कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे. त्यामुळे सदरील ह्या उपोषणाला काही अर्थ नाही असं मला वाटते. जे आज उपोषण करत आहे त्याचा अर्थ त्याला कायद्याची बाजू मान्य नाही आहे असं मला दिसून येते आहे. तर या प्रसंगी एवढंच बोलू शकतो की ती अबला नारी नाही आहे. ती फक्त एक हुशार चातुर नारी आहे आणि तिला फक्त आणि फक्त पैसा पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं आहे. यस, ब्लॅकमेलिंगच समजा आहे. वारंवार माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालणे, माझ्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना यांना त्यांना सगळ्यांना माझ्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरविणे. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अजूनही मला त्रास आहे की हे दुसरं लग्न केलं वगैरे असं म्हणतात, लोकांना गैरसमजात ठेवतात.
पण असं काही नाही. मला या प्रसंगी एवढं बोलायचं. तुमच्या कलेक्टर ऑफिस समोर त्यांनी दिवसांचं उपोषण करत असतात. नाही, आता हे बघा, हे उपोषण करणं हा प्रत्येकाचा ते काय म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याला मी थांबू शकत नाही. पण त्या उपोषणाला किती आपण याच्याने घ्यायचं गांभीर्यानं, हे आपल्या सत्सद्बुद्धीनं आपण ठरवायला पाहिजे. मुलाची काळजी घेत नाही आजकाल पत्रकार. नाही, मुलाची काळजी कसं घेणार आहे? मला जर घरातच हे करण्याचा अधिकार नाहीये, घरात आल्यानंतर मला त्रास होत आहे, तर उद्या जर समजा ठीक आहे मी घरात गेलो, अजून उद्या माझ्यावर कारवाई करणार नाही, त्याची काय गॅरंटी? तुम्ही द्याल गॅरंटी मला? उद्या जातो घरामध्ये, द्याल तुम्ही गॅरंटी? मग हो आहे, बिलकुल. पैसे भरण्याची ताकद असूनही ते भरत नाहीत पैसे, त्याला मी काय करणार आहे? नाही, मागण्या सोडून द्या तुम्ही. वेगवेगळे ऍसेट किती आहेत तुम्हाला दाखवायचे? ऍसेट किती आहेत ते सांगायचे. ऍसेट किती आहेत? 4 ते 5 प्लॉट आहेत, शेती आहे, सर्व आहे. मग विकून टाका एखादा प्लॉट, भरून टाका पैसे. माझ्याकडे तर काहीच नाही, कुठलंच ऍसेट माझ्या नावावर नाहीये. मी इथे नसताना, गडचिरोलीत ड्युटी करत असताना, माझं वडिलोपार्जित जे घर आहे त्याच्यावर सुद्धा तिने ग्रामसेवकाला सांगून, काहीतरी वेळवाकडं सांगून त्याच्यावर सुद्धा तिने हे केलेलं आहे, नाव टाकून घेतलेलं आहे. ते पण घर माझंच आहे म्हणते. माझ्या आईवडिलांना तिथून हाकलून देते, एवढ्या धमक्या. त्यामुळे हे असहनीय झाल्यामुळे मी माझा मार्ग शांततेच्या मार्गाने वेगळा केलेला आहे आणि मी कायदेशीर लढाई लढत आहे. मुलं सध्या भावनिक साथ देत आहेत. पत्रकारांना जे माहिती घेतली त्याच्यामध्ये भावनिक पद्धतीने मला मुलांचं सर्व काही मी मुलांच्या पालन पोषण करण्याची सगळी जबाबदारी माझी आहे. पण मला हे परमनंट सोल्युशन पाहिजे. मी बाहेर कुठलंही सोल्युशन काढणार नाही. कुठली मंडळी म्हणतील, कुठले नेते मंडळी म्हणतील, कुठले पाहुणे रावळे म्हणतील म्हणून कुठलाही मार्ग निघत नाही आहे याच्यामध्ये. म्हणून मला जे काही करायचं ते मी कोर्टामध्येच मिटवेन. जर तिची जर ऐपत नसेल, तिने कोर्टात सांगून द्यावं. मी माझे मुलं घ्यायला, पालन पोषण करायला समर्थ आहे. ओके, थँक्यू. थँक्यू.